पर्यावरण संवर्धन आणि सर्प संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत अमरावती शहरात पहिल्यांदाच महाराष्ट्रस्तरीय सर्पमित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे। या संमेलनाच्या नियोजनाबाबत माहिती देण्यासाठी अमरावती जिल्हा सर्पमित्र समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या संमेलनाचे मुख्य आयोजक ठकसेन इंगोले, चेतन भारती, अभिजित दाणे आणि मिथिल कडंबे हे असून या परिषदेत संमेलनाची रूपरेषा, प्रमुख पाहुणे आणि संमेलनाचा मुख्य उद्देश यावर प्रकाश टाकण्यात आला। राज्यातील कानाकोपऱ्यातून सर्पमित्र या संमेलनासाठी एकत्र येणार असून मानवी वस्तीत निघालेल्या सर्पांना जीवदान देणे, निसर्ग साखळी टिकवणे आणि सर्पमित्रांच्या समस्यांबाबत या संमेलनात उहापोह होण्याची शक्यता आहे। अमरावती जिल्ह्यासाठी हे पहिलेच मोठे राज्यस्तरीय आयोजन असल्याने शहरवासियांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे। शहरात सर्पमित्रांची शहरात म्हणा किंवा राज्यात सर्पमित्रांची वाढती संख्या, सर्पमित्रांवर कोणाचाच नसलेला। दुसरी गोष्ट, काही सर्पमित्रांना खरंच पुरेसं नसलेलं नॉलेज। सर्पमित्रांना फक्त समजतो साप पकडता येतो, पण नेमका साप कुठे सोडायचा, काय सोडायचा याबाबत माहिती नसते, किंवा सापांचं थोडंफार सायंटिफिक नॉलेज किंवा सापांचा अधिवास हे त्यांना माहितीच नसते। त्या हिशोबाने त्यांना थोडीफार माहिती द्या, म्हणजे ह्या सगळ्या बेसिक जे इन्फॉर्मेशन आहे त्या सगळ्या सर्पमित्रांना भेटल्या पाहिजे। त्यासाठी आम्ही हे आयोजन केलं। त्यानंतर साप पकडताना जे बाईटचे प्रमाण होतात, भरपूर सर्पमित्रांना साप चावतो, तर स्नेक बाईट टाळण्यासाठी काय करता येईल त्याच्यावरही आम्ही याच्यावरती मार्गदर्शन करणार। त्यासाठीच आम्ही काही प्रमुख वक्ते बोलावलेले आहेत, जसे नितीन कुमार खैरे, महाराष्ट्रातले सगळ्यात जुने आणि सगळ्यात म्हणजे 1990च्या आधीच्या काळापासून त्यांनी सर्पमित्रांचं काम चालू केलेलं आहे। असे ते आमचे प्रमुख होते अशोक कॅप्टन, म्हणजे जे टॅक्झॉनॉमी म्हणजे सापांचे सर्पतज्ञ आपण त्यांना म्हणतो, ते एक इंटरनॅशनल लेवलचे एक एक्सपर्ट आहेत, एक तज्ञ आहेत। अशोक कॅप्टन आम्हाला सांगतील की इथे म्हणजे त्यांचा विषय आहे किंवा सर्पमित्रांनी काय करू नये, कोणत्या चुका करू नये, सर्पमित्रांनी कसं वागावं, सर्पमित्रांनी कसे साप पकडावे, किंवा त्यांच्या काळात त्यांनी कसं स्ट्रगल केलं, म्हणजे सर्पमित्र कसे तयार झाले, मग सर्पमित्रांना सर्पमित्र व्हायसाठी किती मेहनत घ्यावी लागली, कारण आजच्या पिढीला हे सगळं आलं। त्यावेळेस हा प्रकार नव्हता, म्हणजे एकूण सर्पमित्र साप पकडायला जायचे तर तिकडून लोक पाणी घेऊन यायचे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।